गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने आमचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर यांनी परिमंडळ 2 मधील सर्व डीबीची पथकं आणि गुन्हे शाखेच्या सर्व युनिट्सला हा गुन्हा तातडीने उघडकीस आणावा यासाठी प्रयत्न करण्याबाबत आदेशित केलं होतं. अकॉर्डिंगली त्या घटनास्थळी आम्ही आमच्या सर्व क्राईम ब्रांच आणि सर्वांनी भेटी देऊन काही पुरावा मिळतो का याची पाहणी केली. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जे सांगू शकतील घटनेची पूर्ण माहिती अशी कोणी मिळून आले नाही. सध्याचं वातावरण आणि त्या ठिकाणी असलेले प्रायव्हेट सीसीटीव्ही कॅमेरे यामधून देखील काही स्पष्टता आम्हाला मिळाली नाही. परंतु आमच्या क्राईम युनिट 2चे सिनियर पीआय उमेश गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा जो फिर्यादी आहे किशोर सिंग आणि त्याची मयत पत्नी यांच्या दोघांचे नातेवाईक, त्यांच्याशी संबंधित इतर व्यक्ती त्यांच्याकडे अगदी कौशल्यपूर्ण चौकशी केली आणि त्यामधून जी काही माहिती बाहेर आली त्या अनुषंगाने त्या ठिकाणचा तांत्रिक काही तपास केला आणि त्या कड्या जुळवत ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की या खुनाच्या गुन्ह्यामागे तिचा पती, मयत महिलेचा पती किशोर सिंग हाच आहे आणि त्यांनी 6 लाख रुपयाची सुपारी देऊन त्याच परिसरात राहणारी दुसरी एक महिला आरोपी आहे आलिशा त्यागी आणि तिची एक नोकरानी, तिच्यासोबत काम करणारी तिची एक सहकारी आहे चरणजीत कौर अलायन्स डिंपल, या दोघींच्या मदतीने 6 लाख रुपयाची सुपारी देऊन हे हत्यारे जे आहेत ते परराज्यातील आहेत त्यांना बोलवून घेऊन त्यांना ती सुपारी देऊन हा खून त्यांनी घडवून आणलेला आहे. काय कारण आहे? पत्नी आहेत या दोघांमध्ये मागील काही वर्षापासून वाद होते. यापूर्वी त्यांनी एकमेकापासून विभक्त होण्याचा निश्चित केलं होतं आणि अकॉर्डिंगली त्या पतीने त्या मयत महिलेला काही रक्कमही अदा केली होती. परंतु नंतर तिने त्याला इमोशनली ब्लॅकमेल केलं की तू माझ्याशिवाय राहू शकशील का वगैरे आणि ती काही त्याला सोडून गेली नाही. परंतु त्यांचे वाद आपसातले जे आहेत ते वाढत गेले आणि आता पुन्हा त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि मग त्या महिलेने परत त्याच्याकडे आणखी काही रकमेची मागणी केली. त्या दरम्यान ही जी आरोपी महिला आहे ही त्याच परिसरात राहणारी आहे. हिचेही अँटीसिडंट्स काही फार चांगले नाही आहेत. बदमाश महिला आहे. हिच्या स्वतःच्या जे आरोग्याच्या निमित्ताने ती त्या मेडिकलमध्ये जात होती, त्यामुळे त्यांची दोघांची ओळख होती आणि त्यांची याबाबत चर्चा झाली. तर ते आरोपी महिलेने त्याला सांगितलं की पहिली वेळ पैसे घेऊन तो सोडून गेलेला नाही, आता सोडून जाईल याची काय गॅरंटी आहे. आणि म्हणून तिने त्याला सजेस्ट केलं की चर्चेमध्ये की आपण एकदाच हा विषय मिटवून टाकू आणि मग त्यांनी एक कॉन्स्पिरसी तयार केली आणि त्याच्यामध्ये 6 लाख रुपये सुपारी द्यायचं त्यांचं ठरलं आणि मग त्या महिलेने त्या आरोपी बोलवून घेऊन तसा खून केला आहे. तोच आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे त्याला सुपारी देण्यात आणि हे आरोपी हत्यारे बोलवण्यामध्ये ज्यांचा सहभाग असल्याचं आढळून आलंय अशा इतर 2 महिला, अशा 3 जणांना 21 तारखेला अटक केलेली आहे. त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 27 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे. यामध्ये जे प्रत्यक्ष हत्या करणारे 2 आरोपी आहेत त्यांची नावं आम्हाला माहीत आहेत, परंतु ते अद्याप अटक झालेली नाही त्यामुळे आम्ही डिस्क्लोज करत नाही. आमची गुन्हे शाखा आणि उलवे पोलीस स्टेशनचं संयुक्त पथक या दोन्ही आरोपींच्या मागावर आहे आणि आम्ही लवकरच त्यांना अटक करू. ही महिलाची पार्श्वभूमी काय झाली? पार्लर चालवते, परंतु तिच्या विरुद्धही गुन्हे दाखल आहेत. तिने काही ॲलिगेशन्स केलेले आहेत आणि कॉन्ट्रोवर्शियल महिला आहे. तिचे अँटीसिडंट्स पूर्ण आम्ही तपासत आहोत. यापूर्वी ती जेलमध्ये असल्याची माहिती मिळालेली आहे कुठल्याच्या एका केसमध्ये. हे सगळं डिटेल्स घेतल्यानंतर माहिती मिळू शकते.